रामकृष्ण मंडळी, मी आपला डी एन सावळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट खूप सुंदर आणि खूप मोठा आणि खूपच भारी आहे। खूपच भारी का आहे? हा फ्लॅट जो आहे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती ब्रह्मांड नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे हिरानंदानी इस्टेट तुम्हाला बाजूने, तुमच्या घरातनंच हिरानंदानी इस्टेटचा पूर्ण TCS कंपनी वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरातनं दिसतात। आणि ह्या फ्लॅटमध्ये विशेष एकच गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ही आहे की हा जो टॅरेस आहे हा साधारणतः 2500 फुटाचं टॅरेस आहे। 2500 फूटमध्ये तुम्ही समजू शकता किती मोठं आणि किती प्रशस्त असू शकतं। आणि ज्याला ह्या टेरेसला पूर्णपणे झाडांनी वेढलेलं आहे। म्हणजे पिंपळाचं झाड इकडे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं असेल, सुंदर असं झाडं तुमच्या म्हणजे डोळ्यांना नेहमी हे झाडं वगैरे सुंदर असे दिसतील। ह्याला तुम्ही कव्हर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही अर्ध कव्हर करा, अर्ध मोकळं ठेवा। तुम्हाला ऊन घ्यायचं आहे, तुम्हाला निवांत बसायचं, तुम्हाला वॉकिंग करायचं, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही गार्डन करायचं, अशा काय करायचं ते तुम्ही ह्या टॅरेसमध्ये करू शकता। एवढी मोठी टॅरेस असणार आहे। आणि जर समजा टॅरेसचा जर विषय घेतला तर 2500चं टॅरेस आणि 850 फुटाचं 2.5 BHKचा फ्लॅट असणार आहे, ज्याला तुम्ही बघू शकता इकडनं या तुमच्या टॅरेसला एंट्री आहे। त्याच्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या बाल्कन्या कव्हर केलेल्या ह्या फ्लॅटमध्ये मिळणार आहेत। अशा सुंदर पद्धतीचा हा फ्लॅट आहे। मुंबईचे कष्ट, मुंबईचे पैसे एवढे सरळ आणि सोपे 100% नाहीत, मला चांगलं माहिती आहे। कारण इथे काय होते, सगळाचा कार्यक्रम चालला आहे तो धंद्यावरती। फेअर अँड लवली मी पण लई लावली पण काय फरक नाही पडलेला, तर इथं तसंच चाललं आहे। संतूर साबण राहून काय संतूर मम्मा होऊ शकत नाही कोणी। पण मला हेच म्हणायचं होतं, हे बघा एवढं असं आपण आहे हे सत्य दाखवतो आहे, सरळ आणि जे खरं आहे तेच दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। कारण की इथे इतकं सुंदर पद्धतीनं तुम्ही बघू शकता की किती मोठा हा टॅरेस असणार आहे। आणि हा टॅरेस तुम्हाला तुमच्या ह्या फ्लॅटसोबत मिळणार आहे। विशेष म्हणजे हा फ्लॅट 2.5 BHK, मंदिरासाठी तुम्हाला वेगळी जागा। आणि बिल्डिंगचं जर वय विचारलं की तर 15 वर्ष जुनं फ्लॅट बिल्डिंग असणार आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर मेंटेनन्सही तुम्हाला 5-6 हजार रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि फ्लॅट तसा जर बघितला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं आता हे राहतं घर आहे, विशेष राहतं घर असल्यामुळे त्या पद्धतीनं त्यांनी ते ठेवलेलं पण आहे। आणि तसं जर बघितलं तर हा जो फ्लॅट आहे, हा जर फ्लॅट बघितला तर तुम्ही बघू शकता नॉर्थ आणि ईस्टचा फ्लॅट आहे। बाहेर गेल्यानंतर नॉर्थ ईस्ट आहे। नॉर्थ ईस्टच्या जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला 2 फ्लॅट समोर, 2 फ्लॅट ह्या साईडला आणि एकाच लिफ्टचं प्रावधान आहे। जुनी बिल्डिंग असल्यानं 7 माळ्याचीच बिल्डिंग आहे, हायराईज बिल्डिंग नाही आहे। पण फ्लॅट खूप मोठा आणि खूप प्रशस्त आणि खूप व्हायब्रेटिव्ह असणारा फ्लॅट असणार आहे। ज्यावेळेला आपण ह्याचं जर ओनर जे आहेत ते ओनर मात्र इथे भारतामध्ये नाहीत, भारताच्या बाहेर आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत। ह्याच्यावरती काही लोन वगैरे 100% कोणतंच नाही। OCCC कंप्लीट आलेली आहे आणि छोटंसं गार्डन, चांगलं गार्डन बनवलेलं आहे, क्लब हाऊस आहे, पण स्विमिंग पूल वगैरे नसणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे। तुम्ही बघू शकता हा हॉल आहे। हॉलची जर साईज तुम्ही लक्षात घेतली तर प्रचंड मोठा हॉल आहे। आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅट एवढं मोठं टॅरेस तुम्हाला ठाण्यात सध्या तरी कुठं 100% मिळणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकतो। हे ज्यावेळेला आपण हॉलमध्ये येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता कसा सुप्रशस्त असे चांगला मोठा हॉल आहे। आणि हॉलच्या इमिडिएटली बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत अशी मोठी जागा, ही बाल्कनी होती, बाल्कनी आणि हे टॅरेस कव्हर करून अशी सुंदर चांगली हवा येते। बघा किती सुंदर चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला येते। वरती ह्या लोकांनी आता हे सध्या पत्रा वगैरे टाकून कव्हर केलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही एवढी मोठी बाल्कनी प्लस तुम्ही इकडे जर बघितलं तिकडे गॅसची पाईपलाईन वगैरे त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आलेल्या आहेत। आणि ह्या साईडला जरी आपण आलो तर इकडे पण तुम्हाला हाफ बेडरूमचं बाल्कनी पण तुम्हाला त्या साईडला मिळते। तर अशा पद्धतीचं खरं तर हा प्रकार आहे। जो हौशी माणूस आहे, ज्याला म्हणजे खूपच मोठं घर पाहिजे, फर्स्ट फ्लोअरलाच पाहिजे आणि ते पाहिजे, राहिला प्रश्न किमतीचा तर किंमतही चांगली असणार आहे। आणि त्या पद्धतीने जर तुम्ही इकडं बघितलं तर परत इथं तुम्हाला डायनिंगसाठी मोठा स्पेस आणि चांगल्या पद्धतीचा दिला गेलेला स्पेस आहे। आणि डायनिंगच्या स्पेसच्या तुम्ही ह्या साईडला जर बघितलं इथे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे आहे। मला पण जरा थोडं फिरल्यासारखं होतं, कारण एवढं मोठं टॅरेस बघून माझे डोळे फिरलेत। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इकडे बघा तुम्ही मोठं किचन आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार आहे। जे हौशी लोक आहे, ज्यांच्याकडे जिम स्वतःची पाहिजे, गार्डन स्वतःची पाहिजे आणि माझ्याकडे डॉग पण आहेत, मला असं वाटतं त्या लोकांसाठी हे घर अतिशय सुंदर असू शकतं। आणि इकडं आपण जर आपलं तर इथं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीचं मिळतं, जे तुम्ही इकडनं आल्यानंतर आणि इथे आलात तर परत वॉशिंग मशीनसाठी तुम्हाला वेगळा असा स्पेस तुम्हाला इथं दिला गेलेला आहे, जिथे तुम्हाला कपडे सुकवायला किंवा वॉशिंग मशीन तुम्ही ह्या पद्धतीने इकडं करू शकता। अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगला, ज्यांना मोठा फ्लॅट हवा आहे, ज्यांना मोठं घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला असू शकतो। नंतर इकडे जर आपण आलो तिथं तुम्हाला चांगलं प्रशस्त असं मोठं बेडरूम आहे। ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे इमिडिएटली एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं सुंदर आणि मोठं तुम्हाला ह्या साईडला मिळतं। आणि नंतर हा तुमचा बेड आहे, बेडरूम आहे।
बेडचं तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर इथं सुंदर असं कपाट, हे आता ठेवलेलं कपाट आहे आणि ते रूम म्हणजे घेऊन जाणार हे हा घर का तसं भाड्याने दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला जी मग अशी बाल्कनी दाखवायची राहिली होती तर ही तुमची इकडनं पण तुम्हाला ह्या बेडरूमला पण प्रॉपर अशी बाल्कनी इकडनं तुम्हाला मिळू शकते ह्या पद्धतीची. इथं सिटिंगला पण जागा आहे. नंतर ह्या बेडरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला भगवंतासाठी एक स्पेशल रूम बनवलेला आहे, जे इथे सगळे भगवंताचा पूजा पाठ ह्या सगळ्या करण्यासाठी तुम्हाला इथे एक वेगळी जागा पद्धतशीरपणे दिलेली आहे. तर तुम्ही त्याच्या 2.5 म्हणजे हा हाफ बेडरूम आहे. तसं जर तुम्हाला बघितलं तर इकडे स्टडी रूम बनवू शकता किंवा हा 2 BHK तुमचा त्या पद्धतीचा होईल. आणि नंतर ह्या बेडरूमला परत तुम्ही बघू शकता अशी मोठी बाल्कनी ह्या बेडरूमला पण मिळते. आणि इकडनं तुम्हाला ECसाठी त्यांनी वरती सगळं सेटअप वगैरे लावलेला आहे. हा झाला तुमचा पहिला बेडरूम आणि तो छोटा दाखवला. इथं तुम्ही सेंटर टेबल वगैरे लावू शकता. बघा आता हा शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटच्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं बेड ठेवून कपाट ठेवून इकडे पण कपाटाची जागा उपलब्ध असून सुद्धा इकडे पण स्टडी टेबल वगैरे लहान मुलांचं हे रूम होतं. ह्या बेडरूम नंतर आपण आल्यानंतर हे तुम्हाला एवढं मोठं प्रशस्त असं असणारं हे तुम्हाला ओपन टेरेस मिळतं. ओपन टेरेस तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. वरती जर बघितलं तर पूर्ण आकाश, तुम्ही खाटा लावून बाहेर म्हणलं तरी वरती झोपायचं म्हणलं 4 पाय टाकून बाहेर जरी झोपायचं म्हणलं तर तुम्ही मोकळ्या आकाशात जर झोपायचं तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही मोकळ्या आकाशामध्ये नक्की झोपू शकता, कारण एवढी जागाच तुम्हाला इथं उपलब्ध आहे. पलीकडला जो टेरेसवाला आहे त्याने बघा अर्धा जवळजवळ बऱ्यापैकी मोठा कवर करून गेलेले. तुम्हाला जर कवर करायचं म्हणलं तुम्ही कवर करायचं एवढं कवर करू शकता. समोर जर तुम्ही बघितलं तर हिरानंदानी इस्टेट तुम्हाला दिसते. आत्ताच नवीन केम्स हॉस्पिटल हिरानंदानी इस्टेट जवळच इथं तुमच्या केम्स हॉस्पिटल इथून एकदम जवळ आहे. त्याच्यानंतर TCSची कंपनी जवळ आहे. पोद्दार शाळा जवळ आहे. त्याच्यानंतर हॉरिझन इंटरनॅशनल शाळा जवळ आहे. म्हणजे शाळांचा जरी तुम्ही विषय घेतला तरी मला वाटतं असं आजूबाजूला सगळ्या गोष्टींचा आहे. हे ब्रह्मांड लोकेशन हा फ्लॅट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. असेच तुम्हाला नवीन नवीन फ्लॅट बघायचे असले तर आम्हाला संपर्क करा. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं टॅरेस फ्लॅट दाखवा, टॅरेस फ्लॅट दाखवा. हा टॅरेस फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे, पण याची किंमत जी आहे हे मालकाने ठेवलेली 1,70,00,000 रुपये. अख्ख्या फ्लॅटची अख्ख्या सगळ्या गोष्टींची 1,70,00,000 रुपये निगोशिएबल असणारी किंमत आहे. फ्लॅट बघायचा असेल तर फोन करा, हा फ्लॅट दाखवण्यात येईल. फ्लॅट बघण्याचा पण थोडासा टायमिंग आहे. सॅटर्डे संडे हा फ्लॅट बघायला मिळेल किंवा संध्याकाळी 5:30च्या नंतर हा फ्लॅट आपल्याला बघायला मिळेल. अदरवाईज मध्ये जर असेल तर तो मध्ये फ्लॅट आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण इथे माणसं असणारे ते कामाला जाणारे येणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वेळेनुसार आपल्याला हा फ्लॅट बघायला नक्की मिळेल. मला असं वाटतं हवा तुम्ही बघू शकता किती हवा आणि किती पद्धतशीरपणे तुम्हाला हे वातावरण इथे मिळते. ह्या वातावरणात जर तुम्हाला यायचं असेल, बघायचं असेल, घ्यायचं असेल तर मला नक्की फोन करा. एक पार्किंग याच्या सोबत असणार आहे. अशाच पद्धतीचे नवीन जुने चांगल्या पद्धतीचे फ्लॅट आम्ही नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आमचं एक म्हणणं आहे की पहिलं बघा, दिखावे पे ना जाओ, अपनी अक्कल लगाओ. जाहिरात तर सगळेच करणार आहेत, आपलं जर हटकेच काम असणार आहे. मला असं वाटतं त्याच्यामुळं तुम्ही हेही घर बघा, नक्की सगळ्यांना आवडेल. तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.